राहुरीतून मिळाली नव्या शेतीची दिशा, तारदाळच्या शेतकऱ्यांचा प्रेरणादायी अभ्यास दौरा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे मार्ग समजावेत आणि बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती पद्धती आत्मसात करता याव्यात, या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यास बळीराजा कृषी विज्ञान मंडळ तारदाळ तसेच नम्रता फाउंडेशन खोतवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प, प्रात्यक्षिक प्लॉट्स आणि कृषी प्रदर्शन विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन, ठिबक व तुषार सिंचन पद्धती, मृदा परीक्षणाचे महत्त्व तसेच पीक पद्धतीतील बदल याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी फळबाग व्यवस्थापन, शेतीपूरक उद्योग आणि आधुनिक यांत्रिकीकरण यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहिली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर टिकाऊ शेती कशी करावी, पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तारदाळच्या शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अभ्यास दौऱ्यामुळे तारदाळ परिसरातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची प्रेरणा मिळाली असून भविष्यात आधुनिक व वैज्ञानिक शेतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा प्रकारचे अभ्यास दौरे नियमितपणे आयोजित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी बाबासू महाजन, भीमराव बन्ने, चंद्रकांत तांबवे, वसंत चौगुले, कुमार चौगुले, शिवगोंद पाटील, सचिन कांबळे, पापालाल मुजावर, शिवाजी टाकळे, महेश पाटील, बाबूराव पाटील, कुमार समडोळे, आप्पा पोवार, दीपक पोवार, विनायक महाजन, निलेश पोवार, बजरंग मिर्जे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी राहुरीहून बस गोंडा कडेमणी.